फ्रीज ही अतिशय गरजेची वस्तू झाली आहे। शहरापासून गावापर्यंत प्रत्येक घरात फ्रीज पाहायला मिळतो। फ्रीज गरजेचं असलं तरी त्याचा वापर काळजीपूर्वक करण्याची गरज आहे, कारण फ्रीजची योग्य काळजी न घेतल्यास फ्रीजमध्ये मोठा बिघाड होऊ शकतो। प्रसंगी फ्रीजचा स्फोट झाल्याच्याही घटना घडू लागल्यात। त्यामुळे फ्रीज वापरताना काळजी घ्या। काळजी घेतली नाही तर तुमच्या घरातला फ्रीज जिवंत बॉम्बपेक्षाही धोकादायक होऊ शकतो। पहा आणि रहा खबरदार। तुमच्या घरात फ्रीज आहे की बॉम्ब? फ्रीज मध्ये स्फोट होण्याची शक्यता। काळजी अभावी फ्रीजच्या स्फोटाची भीती। फ्रीज नाही असं घर सापडणार नाही। हल्ली अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा म्हणजे घरात फ्रीज असणं हे अनिवार्य झालंय। कोणताही ऋतू असू द्यात फ्रीजचा उपयोग होतोच। शहरापासून अगदी दूर गावातल्या घरीही फ्रीज असतो। पूर्वी फ्रीजचा मर्यादित वापर होता। फ्रीज ही छोटीशी वस्तू होती, पण आताचे फ्रीज म्हणजे घरातली उंची आणि अवाढव्य वस्तू झाली आहे। डबल डोअर फ्रीज फॅन्सी झालेत। फ्रीज तुम्हाला दैनंदिन गरजेची आणि अत्यावश्यक वस्तू वाटत असली तरी फ्रीजची निगा न राखल्यास हाच थंडगार पाणी करणारा फ्रीज बॉम्बपेक्षा कमी नाहीये। हो, आम्ही बोलतोय ते अगदी बरोबर आहे। फ्रीज सारख्या वस्तूंची योग्य निगा न राखल्यास त्यांचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात फ्रीजचा स्फोट झाल्याच्या घटना नुकत्याच उघडकीला आल्या। या घटनांमुळे फ्रीजच्या धोकादायकपणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। फ्रीज हे इलेक्ट्रिक उपकरण आहे। फ्रीजमध्ये कॉम्प्रेसरचा वापर होतो। कॉम्प्रेसरमध्ये काही वायू भरले जातात, त्यामुळे फ्रीजच्या स्फोटाची शक्यता वाढते। फ्रीजचा वापर आपण कसा करतो यावर त्याची सुरक्षितता अवलंबून आहे। फ्रीजचा वापरच चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचा परिणाम स्फोटासारख्या दुर्मिळ घटनांमध्ये होण्याची शक्यता वाढत जाते। फ्रीजचा स्फोट होण्याची काही कारण आहेत। तज्ञांच्या माहितीनुसार कॉम्प्रेसरमध्ये बिघाड, गॅस गळती, शॉर्ट सर्किट, प्रमाणापेक्षा जास्त सामान कोंबल्यास, फ्रीजरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त बर्फ साचल्यास फ्रीजचा स्फोट होण्याची शक्यता वाढते। फ्रीज वापरताना काळजी घेणं किंवा काही खबरदारीच्या उपाययोजना करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। फ्रीजकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा फ्रीज वापरताना काही पथ्य जरूर पाळली पाहिजे। ती पथ्य पाळल्यास कोणतीही अनुचित घटना घडणार नाही। फ्रीज वापरताना फ्रीजच्या मागच्या बाजूला मोकळी जागा ठेवा। फ्रीज नादुरुस्त झाल्यास तो इलेक्ट्रिशियनला दाखवा। फ्रीजची नियमित साफसफाई ठेवा। फ्रीजच्या फ्रीजरमध्ये ओसंडून वाहील एवढा बर्फ साचू देऊ नका। एवढी जरी काळजी घेतली तरी तुमचा फ्रीज तुमचे अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्याचं आणि तुम्हाला थंड पाणी देण्याचं काम योग्य पद्धतीनं करेल। अन्यथा हा फ्रीज म्हणजे तुमच्या घरातील टाइम बॉम्ब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे फ्रीज वापरताना रहा खबरदार। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।